कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात सुनावलेल्या फाशीचे देशभरात पडसाद उमटलेत। मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जाधव यांच्या सुटकेची मागणी केली। जाधव यांच्या सुटकेसाठी विविध पद्धतीनं मोहीम राबवण्याचा निर्णय मनसेने घेतलाय। तर नागपूरमध्येही जाधवांच्या सुटकेची मागणी करत निदर्शनं करण्यात आली। याखेरीज राजधानी दिल्लीमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली। पाटणा, लखनौ आदी सर्व प्रमुख शहरांमध्ये कुलभूषण जाधव यांच्यासाठी आंदोलन झालं। कुलभूषण जाधवांसाठी आज भाजप आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आपण सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणण्यात येत असल्याचं फडणवीस म्हणाले। केंद्र सरकारने या विषयाचा सगळा कॉग्निझन्स घेतलाय, तथापि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची जी भावना आहे ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतो आणि मला विश्वास आहे की आता ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय प्रेशर तयार होत आहे त्यातनं निश्चित कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात न्याय होईल आणि पाकिस्तानने ही जी काही कारवाई केलेली आहे एक प्रकारे स्वतः दहशतवाद करायचा आणि त्याच्यावर पांघरून टाकण्याकरता लक्ष विचलित करण्याचं जे काही काम त्यांच्या माध्यमातून होत आहे याचा आम्ही सगळे निषेध करू। कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू असं आश्वासन आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिलं। लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी जाधव यांच्या प्रकरणात सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप केला। तर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारनं आपलं सामर्थ्य वापरून कुलभूषण जाधवांना वाचवावं असं आवाहन केलं। तर तिकडे या प्रकरणी राजकारण न करता जाधवांना लवकरात लवकर भारतात आणण्याची मागणी एजंट ठरवून त्यांना फासावर लटकवण्याची शिक्षा पाकिस्तानी लष्कर कोर्टाने दिली आहे। यह जो फांसी की सजा जो सुनाई गई है, अध्यक्ष महोदया, भारत सरकार उसे स्ट्रांगली कंडेम करती है। और मैं यह भी सदन को आश्वस्त करना चाहता हूं, जो लॉ एंड जस्टिस के बेसिक नॉर्म्स होते हैं उसको बिना ध्यान में रखे यह फांसी की सजा उन्हें सुना दी गई है कुलभूषण जाधव को। और सदन को मैं आश्वस्त करना चाहता हूं, चाहे इसके लिए जो भी करना पड़े भारत सरकार वह करेगी और कुलभूषण जाधव के साथ न्याय होगा। अध्यक्ष महोदया, इतना मैं सदन को आश्वस्त करना चाहता हूं। पाकिस्तान की मिलिट्री अदालत एक अदालत नहीं है बल्कि एक बनाना अदालत है, जहां पर बगैर किसी एविडेंस के, बगैर किसी प्रूफ के उन्होंने फैसला दिया है। यकीनन इस शख्स को, हमारे हिंदुस्तान के शहरी को एक धोखा देकर ईरान से उसको पकड़कर लाए और सारी दुनिया के सामने इस तरह का एक नाटक कर रहे हैं। तो मैं सरकार से इस बात का मुतालबा करता हूं कि आपके पास बहुत बड़ी ताकत है, आपके पास इन्फ्लुएंस है, आप उसका इस्तेमाल क्यों नहीं कर रहे? सरकार अपना इन्फ्लुएंस इस्तेमाल करे, चाहे वो इंटरनेशनल इन्फ्लुएंस हो, और उसको वापस लाने की पूरी कोशिश करे। नौदल सेवेतील निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी सरकारनं हेरगिरी प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे देशभर पडसाद उमटतायत। सातारा जिल्ह्यातील जावळी या जाधव यांच्या गावीही त्याचे पडसाद उमटलेत। जावळी गावात जाधव यांनी शेतात घर बांधलंय, काही काळ तिथं वास्तव्यही केलंय। सामाजिक कामाच्या आवडीमुळे अल्पावधीत ते गावातील अनेक कामांमध्ये व्यस्त असायचे। जावळी गावच्या ग्रामस्थांनी पाकिस्तान सरकारच्या या कृत्याचा निषेध करत धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांच्याप्रमाणे जाधव यांची सुटका करावी अशी मागणी भारत सरकारकडे केली आहे। प्रहार संघटनेतर्फे आसूड यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी नागपूरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते गुजरातमधील पंतप्रधानांच्या वडनगर इथल्या घरापर्यंत ही यात्रा असेल। नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून ही यात्रा सुरू झाली। 21 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर या गावी ती पोहोचणार आहे। रघुनाथदादा पाटील, आमदार बच्चू कडू या यात्रेचं नेतृत्व करतायत। या रॅलीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा, घटनेला जोडलेलं परिशिष्ट 9 रद्द करून शेतकरी आणि शेतमजुरांचं शोषण थांबवावं, शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार कर्ज देण्यात यावं, तसंच शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागण्या करण्यात येणार आहेत।
शिवसेनेनं शेतकऱ्यांविषयीचं प्रेम हे बेगडी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। राज्यात कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा असताना लोकसभेतील खासदार हे हवाई प्रवासावरून भांडताना दिसून येतात, मात्र त्यावेळी कोणीही कर्जमाफीच्या मुद्द्यावर भांडत नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे। लोणीतील अहमदनगर जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात विखेंनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे। राज्याचे मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री बोलतोय असं म्हणतात, मात्र त्यांनी ठरवलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी आता जनतेत जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आवाहन विखे पाटलांनी केलं आहे। मी मुख्यमंत्री बोलतो म्हणून त्यांनी सदर सुरू केले हे फक्त मला वाटतं लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं निवडक शेतकरी बोलवायचे, त्यांच्याकडून प्रश्न विचारून घ्यायचे। एकदा मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या माध्यमांमधून लोकांशी बोलण्यापेक्षा थेट लोकांशी संपर्क करावा ना, म्हणजे त्यांना लोकांची भावना कळेल कोणती भूमिका घ्या। आता पण कर्जमाफी ही तुम्हाला द्यावीच लागेल आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय राज्यातला शेतकरी स्वस्त बसणार नाही, ही राज्यातला शेतकरी आता निर्धार केलेला आहे। महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असणाऱ्या समृद्धी महामार्गाला नाशिक जिल्ह्यात प्रचंड विरोध होत असून शेतकऱ्यांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील शिवडीसह परिसरातील गावांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोजणी केली जाते आहे। विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध पोलीस बळाच्या जोरावर हाणून पाडला जात असून आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं जात आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मोजणी थांबवून शेतकऱ्यांच्या जमिनींना अभय देण्याची मागणी केली, मात्र जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या या बैठकीत कुठलाच तोडगा निघाला नसून बैठक निष्फळ ठरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे। यामुळे पुढचे 4-5 दिवस सिन्नर तालुक्यातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेडची तूर खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर बाजार समित्यांमध्ये पडू नये याविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून काही शेतकऱ्यांनी तुरीच्या पोत्यांनी भरलेला ट्रॅक्टर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या कक्षासमोर घुसवून आपला आक्रोश व्यक्त केला। यावेळी इथं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावानं प्रतिकात्मक तूर खरेदी केंद्र सुरू केलं। राज्य आणि केंद्र सरकारनं तातडीनं तुरीचे खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सांगली जिल्ह्यातील 6 तालुक्यातील तीव्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, तर जिल्ह्यामध्ये केवळ 17%च पाणी साठा शिल्लक राहिला आहे। पाणी टंचाई सुरू असलेल्या 6 तालुक्यातील 86 गावं आणि 576 वाड्यांना सध्या 86 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय। अनेक गावात लोकांना पाणी विकत घ्यायची वेळ आली आहे, तसंच लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। अनेक गावात मागणी करून देखील टँकर मिळत नसल्याची तक्रार लोकांची आहे। पूर्वी टँकर मंजूर करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांकडे होते, मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांकडे टँकर मंजुरीचे अधिकार देण्यात आले। त्यामुळे टँकरची मागणी प्रशासनाच्या लालफितीत अडकल्यामुळे लोकांना टँकर वेळेत उपलब्ध होत नाहीयेत। किमान शासन आणि प्रशासनाकडून तरी टंचाईग्रस्त जनतेला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्हा सत्र न्यायालयानं उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावलाय। लोणंद इथल्या सोना अलाईज कंपनीच्या व्यवस्थापकाकडून खंडणी मागणं आणि मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। न्यायालयानं अशोक सावंत, रणजित माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा 9 जणांना पोलीस कोठडी सुनावली आहे। आता उदयनराजेंचाही अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे। मात्र उदयनराजे अटकेविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार का याकडे लक्ष लागलं आहे। राज्य सरकारकडून सोलापूर शासकीय तंत्रनिकेतनच्या निर्णयाविरोधात सोलापूरच्या विविध सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक संस्थांनी अनोखं आंदोलन केलं। सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर विद्यार्थी तास घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करत राज्य सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती या आंदोलकांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्पात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या सोमनाथ महाजन याला 3,000ची लाच घेताना अटक करण्यात आली। बचत गटाकडून पोषण आहार बिल मंजूर करण्यासाठी महाजननं लाच मागितली होती। संबंधित तक्रारदारानं नंदुरबार ACBकडे तक्रार केल्यावर शहानिशा करून दुपारी शहादा शहरातील लोणखेडा चौफुलीवर नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं सोमनाथ महाजनला लाच स्वीकारताना अटक केली। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
यांनी 1648 साली म्हणजे वयाच्या फक्त 16व्या वर्षी पहिली लढाई करून जिंकलेला सातारा जिल्ह्यातील शिरवळमधल्या सुभान मंगळ अर्थात भुईकोट किल्ला सध्या चर्चेत आहे। या किल्ल्याच्या 204 गुंठा क्षेत्रात अतिक्रमण झालं असून हा किल्ला पुरातत्व खात्यानं स्वतःकडे घेऊन शासनानं सुरक्षित स्मारक उभं करावं अशी मागणी करण्यात आली आहे। यासाठी खंडाळा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला आणि ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं। तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान, कारण तुमची यात फसवणूक होऊ शकते। असाच एक प्रकार चिपळूण तालुक्यातील खेरडीमध्ये घडला। मोबाईलऐवजी एकाला चक्क व्हीलचा साबण बॉक्समधून आलाय। किलानिया यांनी त्वरित कुरिअरवाल्याशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला। मात्र तुम्ही कंपनीशी संपर्क साधा असं कुरिअरवाल्यांनी युनुस किलानिया यांना सांगितलं। त्याप्रमाणे त्यांनी कंपनीशी संपर्क साधला, मात्र तिकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता। अखेर युनुस किलानिया यांनी हा सगळा प्रकार मीडियापर्यंत नेल्यावर कुरिअरवाल्यांनी आलेलं पार्सल परत मागवलं आणि युनुस किलानिया यांचे पैसेही परत देणार असून वरिष्ठांकडे या संदर्भात पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। ऑनलाईन बाजारात ग्राहक मिळवण्यासाठी स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे। सध्या देशातली सर्वात मोठी ऑनलाईन खरेदी विक्री कंपनी Amazonला टक्कर देण्यासाठी फ्लिपकार्टनं eBay या ऑनलाईन पोर्टलचा भारतातला बिझनेस विकत घेतला आहे। त्याचप्रमाणे आतापर्यंत फ्लिपकार्टमध्ये झालेली सर्वात मोठी परदेशी गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे। फ्लिपकार्टमध्ये चीनी कंपनी टेन्सेट, टेक्नॉलॉजी जायंट मायक्रोसॉफ्ट आणि अमेरिकन ऑनलाईन पोर्टल eBay यांनी मिळून एकूण 9,000 कोटी रुपये गुंतवल्याचं कंपनीनं म्हटलं आहे। Amazonनं भारतात गुंतवणुकीचा सपाटा लावलेला असल्यामुळे फ्लिपकार्टच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी स्थिती होती। गेल्या 4 वर्षात फ्लिपकार्टची नेटवर्थ 4 अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे। Amazonशी स्पर्धा करणं त्यांना जड होत असताना मिळालेली ही गुंतवणुकीच्या घटनेमुळे आता ऑनलाईन क्षेत्रातली स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे। सुमारे 4 कोटी भविष्य निर्वाह निधी खातेदारांच्या कामाची बातमी। सर्व खातेदारांना आपला PF मोबाईलद्वारे काढता येणार आहे। त्यासाठी लवकरच उमंग नावाचं एक अँड्रॉइड ॲप लॉन्च करण्यात येणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे। या ॲपद्वारे PF काढण्यासाठी अर्ज करता येणार आहे। हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनंच मंजूर करण्यात येतील असंही कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी स्पष्ट केलं आहे। पुण्यातील बहुतांश ATM रविवारपासून बंद आहेत। कुठल्याही आगाऊ सूचनेशिवाय हे ATM बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांची पैसे काढण्यासाठी अडचण होतीये। रविवारी बहुतांश ATM बंद असल्याचा अनुभव पुणेकरांना आला होता, मात्र ही स्थिती आजही पाहायला मिळते। मुंबईत तापमानाचा पारा वाढत असताना मुंबईकरांना पुन्हा एकदा ATM मशीनच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आली आहे, कारण मुंबईतल्या बहुतांश ATM मध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे। बँकांना पुरवण्यात येणारी रोकड मर्यादा घटवल्यामुळे अनेक ATM मध्ये खडखडाट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। पण रोकड मर्यादा घटवली नसल्याचा खुलासा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आधीच केला आहे। नोटाबंदीनंतर नोटांची टंचाई निर्माण झाल्यामुळे कॅशलेस व्यवहारांकडे नागरिकांचा कल होता, मात्र पुरेशी रोकड उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळले। त्यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी ATM मध्ये कमी चलन पुरवठा करण्यात येत असावा अशी शक्यताही वर्तवण्यात येते आहे। कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या जवळ असणाऱ्या धोबी खाणीत 4 गाड्या सापडल्यात। या गाड्या चोरीच्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मात्र चोरांनी या गाड्या रंकाळ्यातील धोबी खाणीत का टाकल्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान या गाड्यांपैकी एक बाईक ही राधानगरी इथल्या सदाशिव पाटील यांची असल्याचं उघड झालं आहे। सदाशिव पाटील यांच्या गाडीची चोरी झाली होती असं त्यांनी झी मीडियाला सांगितलं आहे। हनुमान जयंतीनिमित्त राज्यातील प्रसिद्ध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली। मुंबईसह राज्यातील अनेक मंदिरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। बोलो श्रीरामचंद्र की जय, बजरंग बली की जय अशा जयघोषात भाविक मारुतीचं दर्शन घेत आहेत। गोंदिया शहरात असलेल्या प्राचीन हनुमान मंदिरात सुद्धा आज सकाळपासून भाविकांचा उत्साह दिसून येतोय। शहरातील सिव्हिल लाईन परिसरात असलेलं मंदिर अतिशय पुरातन आहे। जवळपास 100 वर्षांपेक्षा अधिक जुनं हे मंदिर आहे। हनुमान जयंतीचं औचित्य साधून गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा करण्यात येते आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शहरवासियांचं आराध्य दैवत असलेल्या हनुमान मंदिरात भाविकांनी हनुमानाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या।
हनुमान जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। महाडमध्येही हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हवाई प्रवास ही सर्वसामान्यांच्या आवाक्यातली बाब नाही, म्हणूनच महाडच्या विराट चॅरिटेबल ट्रस्टनं नागरिकांना हवाई सफर घडवली। हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर 100पेक्षा अधिक लोकांनी हनुमान उडीचा आनंद घेतला। अत्यल्प दरात हेलिकॉप्टरमधून सवारी करून उंच टेकडीवरच्या हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याचं भाग्य महाडकरांना लाभलं। काही ज्येष्ठ नागरिकांना मोफत हवाई सफर घडवण्यात आली। आता महाराष्ट्रात बौद्धिक दिवाळखोरीत निघालेल्या काही मंडळांनी महापुरुषांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 337व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चक्क ढोल ताशांचा गजर करत रायगडावर मोठा जल्लोष केला। साहसी प्रात्यक्षिकांचंही आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपतींच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल ताशे वाजवण्यात येणार नसल्याचं गेल्याच आठवड्यात सांस्कृतिक मंत्र्यांनी विधिमंडळात आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांच्या या आश्वासनाला हरताळ फासण्यात आला आहे। विशेष म्हणजे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महाडचे आमदार भरत गोगावले, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, अभिनेते राहुल सोलापूरकर, विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, महापालिकांचे नगराध्यक्ष यावेळी उपस्थित होते। भोसरी MIDCतल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंविरोधात एसीबीनं पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे। खडसेंसह त्यांची पत्नी आणि मेहुण्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही FIR दाखल करण्यात आली आहे। यात अजून कोणताही तपास झाला नाही। हेमंत गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट क्रिमिनल याचिका दाखल केली आहे। FIR दाखल करून त्यानुसार तपास सुरू केला जाईल अशी माहिती देखील एसीबीने दिली आहे। खडसेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या। नवी मुंबईमधील खुशबू राजेंद्र पवार ही 27 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे। ही मुलगी BE कॉम्प्युटर झाली असून कलिना सांताक्रूज मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये MBA फायनल शिकत होती। 8 एप्रिलला सकाळी 7:30 वाजता ती घरातून निघाली, मात्र तेव्हापासून ती बेपत्ता आहे। 9 एप्रिलला वाशी पोलीस स्टेशनला FIR दाखल करण्यात आली असून अद्यापही तिचा शोध लागलेला नाही। पोलिसांचाही तपास थंड असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। मुलगा सून यांना दिलेले 7 लाख रुपये परत करत नसल्यामुळे तसंच ते आपला मानसिक छळ करत असल्यामुळे विरारमधल्या एका 73 वर्षांच्या वृद्धानं आत्महत्या केली आहे। विरारमधल्या स्कायवॉकवरून तलावात उडी मारून त्यांनी ही आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून मुलगा, सून आणि इतर 4 नातेवाईकांच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। खालिद मोहम्मद यांनी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्या जीवनावर लिहिलेल्या द हिट गर्ल या चरित्रात्मक पुस्तकाचं प्रकाशन बॉलिवूडचा दबंग खान सलमानच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं। सलमाननं या पुस्तकाची प्रस्तावनाही केली। यावेळी वहिदा रहमान, धर्मेंद्र, जितेंद्र, हेलन, इम्रान खान, जॅकी श्रॉफ यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते। सलमान खाननं यावेळी आशा पारेख यांच्याशी असलेलं त्याचं बॉन्डिंग शेअर केलं। सलमाननेच आशा पारेख यांना त्यांचं जीवन पुस्तकरूपी मांडण्याची कल्पना दिली होती, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी खास असल्याचं बॉलिवूडचा दबंग खान सलमाननं सांगितलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।